सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज एका पुन्हा ज्वलंत प्रश्नावरती सर्व भारतीय नागरिकांनी अंतर्मुख होऊन चिंतन मनन करून विचार करून कृती करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। तो प्रश्न, तो विषय म्हणजे आज 2024च्या शेवटच्या दिवशी आणि उद्या निघणाऱ्या 2025च्या सूर्योदयाला साक्षी ठेवून आम्ही आपल्या सतत विवेक बुद्धीच्या अंतःकरणातून एक दृढ संकल्प केला पाहिजे। आणि तो विषय, तो प्रश्न, तो ज्वलंत प्रश्न म्हणजे काय, तर तो हाच की या देशातील केंद्रातील सरकार आणि देशातील इतर राज्य सरकारे यांच्या उपकारावरती ही तरलेली जी लोकशाही आहे तिला जबाबदार कोण आणि कसे, या पद्धतीचा ज्वलंत प्रश्न घेऊन आज मी आपल्या समोर या ठिकाणी अभिव्यक्त होणार आहे। तुमच्या हृदयाच्या सतत विवेक बुद्धीपर्यंत पोहोचण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील मूलभूत हक्कातील 19 च्या माध्यमातून प्रत्येकांना दिलेला आहे आणि त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कानुसार मी तुमच्या हृदयाच्या सतत विवेक बुद्धीपर्यंत आज पोहोचणार आहे। या देशाचा आणि संपूर्ण देशातील राज्यांचा राज्यकारभार जो चालतो, तो राज्यकारभार चालविण्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे, मग तो प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा पगार करण्यासाठीचा असो, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या, मग ते आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांचा मानधन आणि पगाराचा जो खर्च असेल, त्याचप्रमाणे खोट्या विकासाच्या नावाखाली आणि भ्रष्टाचार करण्यासाठी लागणारा जो काही विकास निधी असेल, या संपूर्ण देशाच्या आणि देशाच्या इतर राज्यातील राज्य सरकारांच्या तिजोरीमध्ये जो काही पैसा जमा होतो, तो पैसा केवळ आणि केवळ आम्ही भारताचे लोक या ठिकाणी जमा करत असतो। आणि या तिजोरीमध्ये जमलेला पैसा, मग तो केंद्र सरकारचा असेल किंवा देशातील इतर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये असतील, हा संपूर्ण पैसा देशाचा विकास, राज्याचा विकास, राज्याचा राज्यकारभार, देशाचा राज्यकारभार, येथील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या मूलभूत अधिकाराविषयी, त्यांच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा, शिक्षण, संरक्षण, आरोग्य इत्यादी सर्व प्रकारच्या सेवा देण्यासाठी संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण देशाचा आणि राज्यांचा राज्यकारभार करण्यासाठी या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे। या सरकारी तिजोरीमध्ये जमा होणारा पैसा हा सर्वसामान्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या वस्तू निर्मितीपासून सेवा निर्मितीच्या माध्यमातून हा निर्माण होतो। आरबीआयच्या आदेशानुसार नोटांच्या बंडलांची छपाई किंवा नोटांच्या बंडलांची निर्मिती करणे म्हणजे अर्थव्यवस्था सुधारणे अजिबात नव्हे, तर या देशामधील बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेनुसार ज्या वस्तूंची निर्मिती होते, ज्या सेवांची सेवा मिळाल्या जाते, या सर्व प्रकारच्या करामधून, या उलाढालीमधून जो कर त्या सरकारी तिजोरीत जमा होतो, त्या तिजोरीतल्या पैशावरती या संपूर्ण देशाचा आणि या संपूर्ण राज्य सरकारांचा, राज्याचा राज्यकारभार चालत असतो। जेव्हा आमचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य भारतीय नागरिक
जो हाताच्या मनगटाच्या बळावरती शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करून एक वेळ भोजनासाठी आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण दिवसभर मेहनत करण्याची, कष्ट करण्याची तयारी ठेवतो, परंतु सुद्धा तरी त्याला काम मिळत नाही. 8 दिवसातून जर 3-4 दिवस जर काम मिळालं असेल आणि त्या 3-4 दिवसाच्या कामामधून संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागत नसेल, तर त्याची ती जगण्याची धडपड, ही धडपडच या देशाच्या आणि राज्याच्या सरकारी तिजोरीमध्ये पैसा भरत असते. जेव्हा सकाळी उठल्याबरोबर आम्ही जेव्हा ब्रश करण्यासाठी कोलगेट आम्ही आणतो, त्या कोलगेट मधला जो काही 18% जो कर आहे, तो 18% कर आमच्या केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये आणि राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जातो. आणि त्या मग कोलगेट ब्रश असेल किंवा साखरपत्ती असेल किंवा मीठ असेल, म्हणजे ज्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू जेव्हा आम्ही खरेदी करतो, सर्वसामान्यातलं सर्वसामान्य नागरिक, त्या प्रत्येक वस्तूच्या कराच्या माध्यमातून आमच्या सरकारची म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारची तिजोरी भरल्या जाते. आणि त्या भरलेल्या तिजोरीच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वानुसार संविधानाच्या येथील राज्यकर्त्यांना, राज्याच्या आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी देशाचा राज्यकारभार करण्याची मुभा दिली आहे. परंतु ही मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवून येथील केंद्र सरकार ज्याचं आहे तो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे आणि त्यांचा जोडीदार जो आहे अमित शहा, या दोघांनी मिळून या केंद्र सरकारच्या तिजोरीतल्या पैशाची अक्षरशः धुळधाण केलेली आहे, उधळपट्टी केलेली आहे आणि आपल्या मनानुसार त्याचा वापर केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा, त्याचप्रमाणे ईडीच्या धाकाने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा सरकारी तिजोरीत जमा न होता आरएसएसच्या, आरबीआयच्या बँकेमध्ये तो जमा होत असतो. म्हणजेच या देशाच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार आणि अनुच्छेदानुसार निवडणुका घ्यायच्या आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून ईव्हीएम ला हॅक करून आपण स्वतः सत्तेवर बसायचं आणि सत्ताच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर येथील व्यवस्थेला कशा पद्धतीनं हायजॅक करायचं आणि आपल्याला सोयीस्कर असलेल्या संपूर्ण व्यवस्थेवरती आपल्या लायकीची माणसं बसवायची आणि त्या माणसांच्या मदतीने संपूर्ण व्यवस्थाच हायजॅक करून टाकायची, अपहरण करून घ्यायचं आणि त्या माध्यमातून लोकशाहीला संपवण्याचं काम येथील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर देशातील इतर राज्य सरकारांच्या माध्यमातून हा प्रयत्न गेल्या 2014 पासून चालू आहे. अशा अवस्थेमध्ये आज आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक जो या संविधानातील 395 कोहिनूर हिऱ्यांना आजपर्यंत त्यांनी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांची ती हतबलता असल्यामुळे आपल्या हातामध्ये कोणती शक्ती आहे तो आजपर्यंत ओळखू न शकल्यामुळे आज त्याची दुरावस्था आहे. मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा, या उक्तीप्रमाणे आज आमच्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या हातामध्ये एवढी शक्ती संविधानाने प्रदान केलेली आहे की संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून टाकण्याची शक्ती सुद्धा या जनतेमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याकांना दुर्लक्षून चालणार नाही. अल्पसंख्याकांमध्ये एवढी शक्ती आहे की ती राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. अल्पसंख्याक हे नेहमीच सिद्धांतानुसार बरोबर राहिलेले आहेत, देशाच्याच नव्हे जगाच्या पट्टावरती. आणि अशा मानवतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी अल्पसंख्याकांना जर येथील व्यवस्था मनुवाद्यांची अवलाद जर या ठिकाणी अल्पसंख्याकांना क्षुल्लक समजत असेल, दुर्लक्ष करत असेल,
तर या अल्पसंख्याक स्फोटक शक्तीला डिवचण्याचं काम या मनवादी व्यवस्थेने करू नये. आणि तेच काम 2014 पासून या देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू आहे. या देशातील 2014 पासून त्याचप्रमाणे राज्यातील सुद्धा जी काही राज्यकर्ती मंडळी सत्तेवर बसलेली आहे, ती मंडळी सत्तेवरून बाजूला फेकून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये मताचा अधिकार होता. आणि लोकशाहीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात. एक जनतेच्या मताचा अधिकार आणि दुसरा लोकशाही मधले विरोधी पक्ष. आणि या दोन्हीही महत्वाच्या अधिकारांना 2014 पासून हा देश मुकलेला आहे. जो प्रबळ विरोधी पक्ष होता त्याचे पूर्ण पंख छाटून त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांना सुद्धा आपल्याकडे वळवून घरफोड्या करून या देशातील नरेंद्र मोदी सरकार आणि अमित शहा यांनी संपूर्ण कूटनीतीचा वापर करून विरोधी पक्ष संपवून टाकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही आहे, अशाच अवस्था या ठिकाणी या राज्यात झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या मताचा अधिकार यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून हिरावून घेऊन आमच्याही मताचा अधिकार संपुष्टात आणलेला आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशातील आणि संपूर्ण राज्यातील लोकशाही ही आमची आयसीयू मध्ये गेलेली आहे. अर्थातच भारताचं संविधान सुद्धा आयसीयू मध्ये गेलेलं असल्यामुळं आमची दयनीय अवस्था अशा अतिउच्च टोकाच्या काळामध्ये आली. महागाई कोरोनाच्या गतीने वाढते आहे, बेरोजगारी कोरोनाच्या गतीने वाढते आहे. आज आमच्या शेजारचा पाकिस्तान महागाईनं होरपळून जात आहे. श्रीलंकेमधला नागरिक महागाईनं बेरोजगारीनं होरपळून जात आहे. अफगाणिस्तानची सुद्धा तीच अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये आमचा भारत देश कसा तरी जो टिकून आहे तो केवळ आणि केवळ संविधानातील मूल्य थोडीफार जिवंत असल्याच्या कारणामुळेच. आज आमच्या देशाचे दुश्मन जे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर बसलेले होते, ते आज आमच्या देशाचे दुश्मन बनलेले आहेत. जे राष्ट्रपती असतील माननीय, त्यांनी सुद्धा या संविधानाचं उल्लंघन होत असताना दुर्लक्ष केलेलं आहे. ते सुद्धा या देशाचे दुश्मन आहेत. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तर क्रमांक 1 चे या देशाचे दुश्मन आहेत. अमित शहा नरेंद्र मोदी त्यांचं मंत्रिमंडळ, अमित शहा या महाराष्ट्र राज्य सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ, ही सर्व आज 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही निर्माण झालेले केंद्र सरकार आणि राज्य सरकारे असतील, ती संपूर्ण असंविधानिक आहेत आणि कुठल्याही प्रकारे यांना संविधानाने अधिकार दिलेला नाही. त्याचं कारणच हे की यांनी मताचा अधिकार हिरावून घेऊन लोकशाहीच्या विरोधकाला संपवून टाकण्याचा प्रयत्न करून यांनी असंविधानिक सरकार स्थापन केली आणि या देशातील सर्वसामान्य जनतेला त्यांनी वेठीस धरून त्यांच्या हतबलतेचा, त्यांच्या मजबुरीचा फायदा उठवण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे. याचं गांभीर्य, याची गंभीरता आज आम्ही भारतीय सर्वसामान्य जनता येणाऱ्या 2025च्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आम्ही चिंतन आणि मनन करणार आहोत का नाही? आमच्या हृदयातील सतसत विवेक बुद्धीला आम्ही प्रश्न विचारणार का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधानाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. एक एक कलम लिहित असताना, गुडघ्याला पायाच्या वेदना होत असताना, लहान लेकरासारखं रांगत एखादं पुस्तक बाजूला घेऊन त्या ठिकाणी पुस्तक जवळ करायचं आणि लिखाण काम करायच्या एवढ्या शारीरिक व्याधी असताना सुद्धा संविधानाची निर्मिती केलेली आहे. अशा महापुरुषांची, महासूर्याची लेकरं आम्ही, आणि आम्हाला आज त्याची किंमत वाटत नाही. याचा अर्थ हाच
की आम्हाला जे आमच्या बापाने फुकट दिलेलं आहे त्या फुकटाची किंमत आम्हाला नाही, म्हणून आम्ही आज या भौतिक सुखामध्ये रममान होऊन आम्हीच आमचं मरण डोळ्यानं पाहण्याच्या या बाका प्रसंगामध्ये आलेलो आहोत. जे व्यक्ती दूरदृष्टीने विचार करतात, या देशामध्ये संपूर्ण व्यवस्था एकीकडे आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आहे, त्यांच्या मागे असलेले मंत्रिमंडळ, त्यांच्या सोबत असलेली कार्यकर्ती मंडळी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य भारतीय जनता, 142 कोटी जनता. ह्या दोन्ही जनता आणि व्यवस्था, ह्या दोन्ही एकमेकास परस्पर विसंगत निर्माण झालेल्या आज दिसत आहेत. या व्यवस्थेसाठी जनता नसून जनतेसाठी व्यवस्था आहे, ही लोकशाहीची मूल्य आपण कधी स्वीकारणार आहोत? आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय असेल, राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, संसद असेल, मग ती लोकसभा राज्यसभा असू द्या, संपूर्ण राज्य सरकार असू द्या, नंतर मंत्रिमंडळ असू द्या, जे ईव्हीएमच्या माध्यमातून तयार झालेले, ही संपूर्ण व्यवस्था एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतीय सर्वसामान्य जनता एकीकडे. ह्या दोघांनाही आज बोटावर मोजण्या इतके जे काही युट्यूब चॅनल्स वरती जे काही पत्रकार आहेत, निर्भीड परखड मताचे, परखड निखिल वाघे सर असतील, आदरणीय दीपक शर्मा सर असतील, आदरणीय अशोक वानखेडे सर असतील टायगर महाराष्ट्राचे, आदरणीय टकले सर असतील नाशिकचे, आदरणीय प्रकाश पोहरे असतील, आदरणीय विवेक देशपांडे असतील, आदरणीय सुधीर सूर्यवंशी असतील, आदरणीय मेत्रे सर असतील, अशी अनेक, परंतु मर्यादित असलेली ही आदरणीय उमाकांत लखेडे सर असतील, ही सर्व मंडळी जे ज्ञात अज्ञात आहेत, अशी सर्व मंडळी या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी, या व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी, या सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन लढणारी ही मंडळी आहे. त्यांच्या मागे आम्ही सुद्धा जाण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा अवस्थेमध्ये या सद्विचारी आणि परखड निर्भीड असणाऱ्या पत्रकारितेच्या समोर या गोदी मीडियाला हरविण्यासाठी, या गोदी मीडियाला वठणीवर आणण्यासाठी आणि या व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी या संपूर्ण परखड आणि निर्भीड पत्रकारांना साथ देणे हे आमचं कर्तव्य समजून आपण याच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष आम्हाला या 2025च्या काळामधील लोकशाही आणि संविधान वाचवू शकणार नाही. कोणताही राजकीय नेता आमच्या येणाऱ्या 2025च्या सर्व संकटांना नेस्तनाबूत करू शकणार नाही. कोणताही अवतारी पुरुष जन्म घेणारा नाहीये, तर केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्ध म्हटल्याप्रमाणे अत्त दीप भव, तुझा तू दीप हो. म्हणजेच ही जबाबदारी, हे कर्तव्य हे केवळ आणि केवळ तुझेच आहेत आणि तुलाच ते अनंत भव करणं भाग आहे, असं प्रत्येकाने स्वतःला समजायचं, अंतर्मुख होऊन विचार करायचा आणि स्वतःवर जबाबदारी घेऊन ती कृती पार पाडायची. हा एकमेव उपाय संविधानातील 19च्या माध्यमातून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, त्याच अधिकारानुसार आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे. आणि त्यासाठी डोळ्यात तेल घालून 24 तास आपण या संविधानावर गदा आणणाऱ्या सर्वच सत्ताधारी राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी जे जे उपाय करता येतील ते आपण केलेच पाहिजे. मग ते ईव्हीएमला विरोध करणारे धरणे आंदोलन असतील, उपोषण असतील, निदर्शने असतील, मोर्चे असतील, निषेध मोर्चे असतील, मूक मोर्चे असतील, लोकशाही मार्गाचे सर्व प्रकार या ठिकाणी आपण वापरून हे संपूर्ण व्यवस्थेला वठणीवर आणण्याचं काम केलं पाहिजे. आणि नेमकं त्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील लिहिलेल्या उद्देशिकेप्रमाणे जी उद्देशिका, जिला प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या काळातल्या संविधान सभेतील प्रत्येक सदस्यांनी एक दृढ संकल्प करून जो निश्चय केला होता, तो निश्चय, ती प्रतिज्ञा, तो संकल्प म्हणजे काय होता की आम्ही भारताचे लोक
स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणजेच संपूर्ण उद्देशिकेचा शेवटच्या वळीपर्यंत सांगायचं म्हटलं तर हे सर्व मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत हा जो शब्द आहे, या संपूर्ण उद्देशिका जी आहे, त्या उद्देशिकेची शपथ त्यावेळी त्यांनी जी घेतली, प्रतिज्ञा जी केली, तीच प्रतिज्ञा आज आम्ही 75 वर्षाच्या नंतर केवळ आणि केवळ प्रतिज्ञा करून भागणार नाही, तर आम्हाला आमच्या कृतीतून सिद्ध करायचंय, संविधान जागृतीतून सिद्ध करायचंय आणि या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला पहिल्यांदा या जगाच्या विषयावर टाकण्यासाठी सर्वतोपरी त्याग संघर्षातून प्रयत्न करायचे. हाच एकमेव संदेश आज आमच्या 2024च्या त्या शेवटच्या उद्या मावळणाऱ्या दिवसाच्या साक्षीनं आणि 2025च्या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं आम्ही हा दृढ संकल्प केला पाहिजे, ही प्रतिज्ञा केलीच पाहिजे. विचार करा, 100% लोकशाही शासन प्रणाली ज्या देशामध्ये असते त्या देशात स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही सर्व लोकशाही मूल्य 100% आविष्कारित झालेली असतात, ज्यामध्ये कोणत्याही मानसिक ताणतणावाला, आर्थिक विषमतेला अजिबात थारा नसतो. सामाजिक लोकशाही आविष्कारित होऊन दृढ झालेली असते. सर्व शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचलेल्या असतात. एवढा मोठा लोकशाहीचा अर्थ आणि आविष्कार जर त्यामध्ये सामावलेला असेल तर आम्ही त्यासाठी प्रयत्न का करू नये? एवढंच काय, आमच्या कमीत कमी निदान पुढे येणाऱ्या भविष्यातील आमच्या भावी पिढीसाठी, आमच्या मुलांसाठी, आमच्या नातवांसाठी आम्ही प्रयत्न का करू नयेत, हा माझा या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या संध्येच्या पूर्वसंध्येला माझा हा प्रश्न आहे. आम्ही माणूस आहोत, माणसाला हृदय असतं आणि या हृदयामध्ये सतसत विवेक बुद्धी असते. तिला मारून टाकण्याचं काम कधी करू नका. तिला उत्तेजित होऊन बाहेर येऊ द्या, तेव्हाच खरा विज्ञानवाद, मानवतावाद आणि विवेकवाद बाहेर पडू शकतो. या देशातील ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही केवळ भारतापुरती मर्यादित नसते, लोकशाही केवळ मानवापुरती मर्यादित नसते, तर या लोकशाहीची जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, या सर्व लोकशाही मूल्यांचा आविष्कार निसर्गाच्या नियमातून झालेला असतो. निसर्गाने कधीही कुणावरही दोष आरोप केलेले नसतात. निसर्गाने कधी भेद केलेला नसतो. स्त्री पुरुष समानता निसर्ग मान्य करतो. शारीरिक भेद जरी केलेले असतील तरी आपला प्रजनन क्षमता वाढावी आणि त्या पद्धतीने आपली संतती निर्माण व्हावी, यासाठीच संपूर्ण प्राणी मात्रामध्ये निसर्गाने हा फरक केलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की निसर्ग नियमाने केलेला फरक हा मानव निर्मित समजून स्त्री आणि पुरुष लिंग भेदाचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाहीये. आणि त्यासाठी निसर्गाला अनुसरून जे जे नियम असतील त्या नियमांना अनुसरून ह्या लोकशाहीची मूल्य निर्माण झालेली आहेत. आणि या लोकशाहीची निर्माण झालेल्या मूल्यांना जगाच्या पटलावरती आविष्कारित करण्यासाठी आपल्याला सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद, पंथभेद ह्या भेदाच्या सर्व भिंती भेदून आम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत आम्ही विचार करत नाही, जोपर्यंत आम्ही केवळ विचार करून न थांबता आम्ही कृती करत नाही, तोपर्यंत आम्हाला येथील मनुवादी व्यवस्था आम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला गुलाम करून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठीच या देशातील भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं आणि ते प्रदान केलं. एवढंच नव्हे, त्या संविधान सभेची निर्मिती आणि त्या संविधान सभेतील संपूर्ण सभासद आणि संपूर्ण नेते मंडळी या सर्वांनी मिळून जे काही या देशाला संविधान प्रदान केलेलं आहे ते केवळ आणि केवळ आम्ही भारताचे लोक स्वतः अधिनियमित करून अंगीकृत करण्यासाठी केलेले आहे. ही केवळ शपथ घेऊन चालणार नाही, तर त्या शपथेला कर्तव्याची जोड देऊन संपूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं आयुष्य त्याला समर्पित करावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही या शपथेला अर्थ होईल. आज आम्ही पाहतो या देशाच्या सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणारा पैसा
हा भ्रष्टाचाराच्या मार्गाने येथील राजकीय सत्ताधारी आणि विरोधक ही सर्व मिळून त्या ठिकाणी या देशावरती आणि राज्यावरती कर्जाचा माउंट एव्हरेस्ट निर्माण केलेला आहे. खोट्या विकासाच्या वल्गना, खोट्या विकासाचा माउंट एव्हरेस्ट निर्माण करून, कर्जाच्या माध्यमातून निर्माण करून आम्हाला दरवेळी 1.5 लाख रुपयाचं कर्ज या केंद्र आणि राज्य सरकारनं करून ठेवल्यामुळं आज आमची अवस्था मरता मरता जगण्याची आणि जगता जगता मरण्याची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून आम्हाला कितीही शिक्षण घेतलं तरी नोकऱ्या नाहीत, कितीही शारीरिक आणि मानसिक कष्ट करण्याची तयारी असली तरी आम्हाला हाताला कामं नाहीत. असतील कामं तर पगाराचा मोबदला योग्य पद्धतीने नाहीये. हतबलते पोटी कितीही शिकलेला माणूस छोट्याशा नोकरीवर समाधान मानून जगण्यासाठी धडपडतोय. ही संपूर्ण ज्या काही समस्या आहेत या संपूर्ण समस्येचं निराकरण करण्याची ताकद या भारताच्या संविधानामध्ये. परंतु आम्ही या भारताच्या संविधानाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कधी समजल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रचार प्रसार केल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या जागृतीमध्ये परिणाम का होत नाही याचा कधी प्रश्न आम्ही विचारला नाही आणि तशी सुधारणा आम्ही केली नाही. म्हणून आज आम्हाला या देशामध्ये संपूर्ण व्यवस्थाच आम्हाला या मनुवाद्यांच्या गुलामीला बांधून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा अवस्थेत आज या संपूर्ण देशातल्या आपल्या तत्कालीन महापुरुषांनी आमच्यासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन देशाच्या भविष्याचं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहून भगतसिंग सारखे, सुखदेव सारखे, राजगुरूंसारखे फासावर लटकले हसत हसत अशा महापुरुषांचा जो बलिदान आहे तो आम्ही व्यर्थ कधी घालवणार नाही असा दृढ संकल्प आपण केला पाहिजे. तेव्हाच त्यांच्या आत्म्याला तरी शांती मिळू शकेल. कारण आज आम्ही शिकलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 संदेश आपल्याला दिले होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका म्हटलं की आम्ही शिकलो, मोक्याच्या जागाही पटकावल्या. परंतु बाबासाहेब याही पुढे सांगत होते की शिला विना विद्या फुकाची. आम्ही शिका म्हटल्याबरोबर शिकलो, परंतु शिला विना विद्या फुकाची हे म्हटलेलं आम्ही विसरून गेलो. म्हणून शिकल्यानंतर आम्ही मोक्याच्या जागा पटकवून आम्ही सामदाम दंडभेदाच्या माध्यमाचा वापर करून आम्ही श्रीमंत झालो. साडी माडी गाडीमध्ये आम्ही मतिमंद होऊन गेलो. आम्हाला बाबासाहेबांच्या शिला विना विद्या फुकाची हा संदेशच आम्ही कधी समजलाच नाही आम्हाला. मग शिला विना विद्या फुकाची या व्याख्येमध्ये आम्ही शिकलो नसल्यामुळं आम्ही संघटित होऊ शकलो नाही. आणि संघटित होऊ शकलो नाही म्हणून आम्ही परिस्थितीशी आणि या मनुवाद्याशी संघर्ष करू शकत नाही हे वास्तव आम्ही आज स्वीकारलं पाहिजे. अशा अवस्थेमध्ये तरी सुद्धा या महापुरुषांनी जे काही क्रांती करून ठेवलेली तो आदर्श शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला जपणारा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा जेव्हा जर समजा या लोकशाहीवरती गदा आणण्याचं काम येथील मनुवादी संस्कृती किंवा इतर कोणी करत असेल तर या शेवटच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी एकच काम करा, तो म्हणजे गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा संदेश आज इथे कामी येताना दिसतोय. त्याच गुलामांना जाणीव करण्याचा प्रयत्न येथील परखड, निर्भीड आणि युट्यूब चॅनलवर आलेले प्रस्थापितांचे संपूर्ण जे काही मीडिया असतील, माध्यमे असतील, त्यांना पराभूत करून येथील युट्यूब चॅनल्स वाल्यांनी आज ज्यांनी नावं घेतलेली त्या सर्वांनी मिळून या संपूर्ण व्यवस्थेचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला जवळ घेऊन पोटाशी धरून या जनतेची बाजू घेऊन सत्याचा स्वीकार करून परखड मताने या व्यवस्थेला हायड्रोजन बॉम्बने उडवून देण्याचं काम येथील सद्विचारी, परखड, निर्भीड माध्यमे करत आहेत. आणि अशा अवस्थेत या देशातील सर्वसामान्य माणूस संभ्रमित आणि मानसिक गोंधळामध्ये सापडलेला आहे. त्या सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्याचं काम आज माझ्यासारखी मंडळी जी बोटावर मोजण्यासारखी आहेत, जी रात्रंदिवस
केवळ तुमच्या आणि तुमच्यासाठीच म्हणण्यापेक्षा मी माझ्यासाठीच जगतोय, माझ्या स्वतःसाठीच हे काम करतोय असं प्रत्येकाने जरी समजलं आणि प्रत्येकाने जरी काम केलं तर निश्चितपणे याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज या देशातील प्रत्येक भारतीय नागरिक तो ज्या ज्या आदर्शाला मानतो, जो महामानवाला मानतो, त्या महामानवाचं त्या आदर्शाचं कर्ज फेडण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे. आणि ते कर्ज फेडणं म्हणजे काय? येथील व्यवस्थेला जाब विचारणे, येथील मोदी सरकारला, येथील फडणवीस सरकारला, या सर्व मंत्रिमंडळांना यांना जाब विचारणे की जोपर्यंत आता यापुढे ईव्हीएम हटत नाही, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट हटत नाही, तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करत बसू. या मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टास का असतो? समजा उदाहरण सांगतो, एखाद्या मुलीला मुलगा पसंत आहे आणि मुलानं सांगितलेलं आहे मुलीच्या आई वडिलांना आणि मुलीला, माझ्याकडं शेकडो एकर जमीन आहे, मला सरकारी नोकरी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, मी एकुलता एक आहे. ही सर्व बाजू त्यांनी पटवून दिलेली असताना सुद्धा आणि तुम्हाला पसंत आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा त्या मुलीने जर विचार केला, तुमच्याकडे गाडी असू द्या, बंगला असू द्या, तुमच्याकडं बँक बॅलन्स असू द्या, शेकडो एकर शेती असू द्या, गाड्या असू द्या, सर्व असू द्या, परंतु तुमच्याकडं नैतिकता नाही, तुमच्याकडं चारित्र्य नाही, म्हणून मला तुम्ही पसंत नाही, असं जर त्या मुलीने म्हटलं, असं जर तिच्या आई वडिलांनी म्हटलं, तर जबरदस्ती करू शकत नाही. अगदी हीच बाब या मुख्य निवडणूक आयोगाने या सर्वसामान्य जनतेची मागणी ही आहे की ती ईव्हीएम मशीन कितीही चांगली असू द्या, की व्हीव्हीपॅट कितीही चांगला असू द्या, आम्हाला ते मान्य नाही. कारण त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये नैतिकता नाही आणि नैतिकता नसल्यामुळे आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. म्हणून तुम्ही तिची पारदर्शकता न सांगता तिला हटवण्याचं काम करा. कारण लोकांची इच्छा, जनतेची इच्छा लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी असते आणि त्या सर्वोच्च स्थानी असलेल्या इच्छेला, लोकांच्या इच्छेला लोकशाहीच म्हणतात आणि ती लोकशाही वाचविण्याचं काम आम्ही भारताचे लोक स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत. अशा पद्धतीची प्रतिज्ञा, शपथ, आत्मविश्वास, दृढ संकल्प जाणाऱ्या 2024च्या शेवटच्या सूर्याला साक्षी ठेवून आणि उद्या निघणाऱ्या 2025च्या सूर्याला साक्षी ठेवून या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हा दृढ संकल्प आपण प्रत्येकाने करावा. मी सुद्धा करतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की हा दृढ संकल्प आपण प्रत्येकाने करावा आणि जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी झटावं आणि संघर्ष करावं. जोपर्यंत ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटत नाही तोपर्यंत आमची लोकशाही आणि संविधान वाचत नाही. हा जो काही संकट आहे या संकटावर मात करण्याची हीच वेळ आहे आणि त्यासाठीच आपण हा दृढ संकल्प केला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय